मान्सून लांबणीवरती पडल्यामुळे प्रशासनाने पाणीसाठे पिण्याच्या पाण्यासाठी राखीव केले। असं असतानाही परळीसह परिसरामधल्या 15 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या नागापूरमधल्या वाण धरणामध्ये केवळ 30% इतकाच पाण्याचा साठा शिल्लक आहे। त्यातच वाण धरणाच्या बाजूला असलेल्या कालव्यामध्ये शेतकऱ्यांकडून पिकाला पाणी देण्यासाठी शेकडो मोटारींच्या माध्यमातून पाण्याचा अवैधपणे उपसा केला जातोय। एकीकडे पाऊस नसताना पाणी संकट पाहता पिण्यासाठीच पाणी आरक्षित करण्यात आलेलं असताना देखील दुसरीकडे मात्र शेकडो मोटारींनी सुरू असलेला पाण्याचा उपसा हा चिंता निर्माण करतोय। जी बीड जिल्ह्यातील विविध जे पाणी साठे आहे ते आटायला सुरुवात झाली होती आणि ज्या पाणी साठ्यामध्ये पाणी सध्या मुबलक आहे या पाणी साठा कमीत कमी पाऊस पडेपर्यंत तरी पुढे राखला जावा असं प्रशासनाने सांगितलंय। आपण जर बघितलं तर मी सध्या नागापूर धरणाच्या कालव्यावर आहे आणि या कालव्यावर मोठ्या प्रमाणात अवैध पाणी उपसा केला जात असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। साधारण या कालव्यामध्ये आपण जर बघितलं तर या कालव्यामध्येच शेकडो मोटारीने पाणी उपसा शेतकऱ्यांकडून केला जात असल्याचं चित्र आहे। एकीकडे पावसाळा असतानाही पाऊस सुरू झाला नाहीये आणि दुसरीकडे मात्र आता जे नागापूर धरणातलं जे पाणी आहे हे पाण्याचा उपसा केला जातोय। अक्षरशः 5-5 ते 10-10 HP मोटारीने हे पाणी उपसलं जातं। मात्र ही परिस्थिती जी आहे ती आता पावसाळा नसल्यामुळे गंभीर होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने जे पाणी राखीव करण्याच्या सूचना दिल्यात। आता दुसरीकडे मात्र हा जो पाणी साठाचा उपसा केला जातोय यावर प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। स्वानंद पाटील, ABP माझा, नागापूर, बीड।